आज आपण बघणार आहोत की आपला पैसा आपल्यासाठी जास्त काम कसं करू शकेल. आपण जे पैसे कमावतो त्याचं आपण काय करतो. साधारणपणे 3 गोष्टी करता येतात. आपण पैसे वाचवू शकतो, खर्च करू शकतो किंवा गुंतवू शकतो. बचत करणं तर महत्त्वाचंच आहे. वॉरन बफेटच्या मते आधी बचत मग खर्च हा विचार खूप महत्त्वाचा आहे. पण फक्त बचत करून आपलं आर्थिक भविष्य सुरक्षित होईल का? कारण एक धोका आहे. हा धोका आहे चलनवाढ म्हणजेच महागाई. ती आपल्या पैशाची किंमत हळूहळू कमी करते. बघा, 5% महागाई दराने 20 वर्षात 1 लाखाचे मूल्य फक्त 37,000 रुपये उरेल. यावर उपाय म्हणजे फक्त बचत न करता गुंतवणुकीचा विचार करणं, म्हणजे गुंतवणूकदार बनणं. गुंतवणूक म्हणजे काय? तर नफा मिळवण्यासाठी आपल्या पैशाला कामाला लावणं. गुंतवणूक का करावी? कारण यामुळे महागाईवर मात करता येते आणि संपत्ती वाढते. आपण पैसे कमवण्यासाठी मेहनत करतो. आता पैशाला आपल्यासाठी मेहनत करायला लावूया. ठीक आहे, पण गुंतवणूक सुरू करण्याचा सगळ्यात सोपा मार्ग कोणता आहे? म्युच्युअल फंड. यात अनेक गुंतवणूकदारांचे पैसे एकत्र करून गुंतवले जातात. यात एक ॲसेट मॅनेजमेंट कंपनी असते जी आपले पैसे स्टॉक्स आणि बॉन्ड्समध्ये गुंतवते. याचे फायदे काय? व्यावसायिक व्यवस्थापन, कमी जोखीम आणि कमी खर्चात सुरुवात. पण फक्त गुंतवणूक करणं पुरेसं नाही. त्यासाठी एक स्पष्ट योजना असणं खूप गरजेचं आहे. आपण गुंतवणूक का करत आहोत, आपलं ध्येय काय आहे हे ठरवणं महत्त्वाचं आहे. एक चांगली आर्थिक योजना गुंतवणुकीला आपल्या ध्येयांशी जोडते. यामुळे निश्चिंतता मिळते. चला आता शेअर बाजारातल्या दीर्घकालीन गुंतवणुकीची ताकद बघूया. इथे बघा, सेन्सेक्सने दीर्घकाळात नेहमीच चांगला परतावा दिला आहे. सेन्सेक्सचा हा प्रवास दाखवतो की दीर्घकाळ टिकून राहिल्यास किती प्रचंड वाढ होऊ शकते. तर मग विचार करा, आपण पैशासाठी जितकी मेहनत करतो तितकीच मेहनत आपला पैसा आपल्यासाठी करतोय का?